प्रत्येक वाद्य जे आहे ती दैवताशी जोडलेली. मी आता संबळ नंतर ऐकणार आहोत, ते जगदंबेचं वाद्य आहे. पखवाज हे आदिनाथ आदिशंकरांचं वाद्य. तसे डौर हे कालभैरवांचं वाद्य. हा जो डौर दिसतो आता तुम्हाला आधी दाखवतो, डमरूचाच प्रकार, याला डौर असं म्हणतात. आता या ज्या वाद्य आहेत ना, तर त्याच्यावर दाब निर्माण करून याचा स्वर कमी जास्त केला जातो. आपण बगल बच्चा पण, आता काय ह्याचा बगल बच्चा, आता म्हणी पण या वाद्यावरनं बरं झाले बरं का. तर तो बगल्यात धरून वाजवला जाणारा, दाखवा बगल बच्चा तू. हा तो जरा मोठा असतो. हा तर तो बगल बच्चा. हा डौर डमरू सारखेच आकाराचे. तो हे कालभैरवांचं जे भराड गायलं जातं, जसं देवीचा गोंधळ, खंडेरायाचं जागरण, तसं कालभैरव यांचं भराड गायलं जातं. या भराडाला हा डौर हा वाजवला जातो. आता डौराला हा त्रिशूळ आहे, हे लोकवाद्य आहे. तर आता याचे गण वेगळे असतात. म्हणजे कथक नृत्य आहे, तर गणपतीचं आपण स्तवन करतो. कथकचे वेगळे गण असतात, म्हणजे त्याची प्रकार वेगळे. सरस्वती वंदना, गणेश वंदना म्हणतात. लोककलांमध्ये भराडाचे गण वेगळे, गोंधळाचे वेगळे, जागरणाचे वेगळे. आपण ज्या वेळेला लावणी फडावरती ऐकतो तिथले गण वेगळे. इतकी समृद्ध ही महाराष्ट्राची माती आहे आणि संस्कृती आणि साहित्य. तर आपण भराडाच्या पदाने सुरुवात करू आणि मग या डौराचं एकल वादन ऐकूयात. सिद्धनाथा काशीचा डौर वाजिला देवाचा. सिद्धनाथा काशीचा डौर वाजविला देवाचा. भैरवनाथ काशीचा डौर वाजिला देवाचा. भैरवनाथ माझा काशीचा डौर वाजविला देवाचा. स्वर बदलले जातात त्या वादीवरती बोटांचा दाब कमी जास्त करून